केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधलं हे पहिलं पूर्णकालीन बजेट असणार आहे. याआधी म्हणजे 2016 पर्यंत बजेट हे नेहमीच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या वर्किंग डेला सादर केलं जायचं आणि ते संध्याकाळी 5:30 वाजता सादर केलं जायचं. पण 2017 पासनं या तारखेमध्ये आणि वेळेमध्ये बदल करण्यात आला. नेमके हे बदल कशासाठी करण्यात आले जाणून घेऊयात इंटरेस्टिंग फॅक्ट्स. 2017 साली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या वर्किंग डेला बजेट कायम सादर केलं जायचं आणि बहुतांश वेळेस 28 फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेत बजेट सादर करत. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये म्हणजेच कॉलोनियल एरामध्ये बजेट हे 28 फेब्रुवारीला सादर केलं जात असे. देश स्वतंत्र झाल्यावरही ही परंपरा तशीच सुरू होती. बजेटची तारीख बदलताना ब्रिटिश साम्राज्यवादी कालखंडातील परंपरा तोडण्याबरोबरच आणखी एक कारण होतं. बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला सादर झाल्यानंतर त्यामधील तरतुदी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून लागू करण्यात अडचण येत असत. या प्रशासकीय अडचणीवर मात करण्यासाठी जेटली यांनी बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि 2017 पासून त्याची अंमलबजावणी झाली. जसा तारखेमध्ये बदल करण्यात आला तसा वेळेतही बदल करण्यात आला. त्याबाबतही एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की जेव्हा हे बजेट संध्याकाळी 5:30 वाजता भारतात सादर केलं जायचं तेव्हा इंग्लंडमध्ये सकाळचे 11 वाजलेले असायचे. म्हणजेच ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा तिथलं कामकाज चालू व्हायचं त्यावेळेस भारतामध्ये आपलं बजेट सादर केलं जायचं. तब्बल 5 दशकं ही वेळ अशीच ठेवण्यात आलेली. त्यानंतर 2017 पासनं ही वेळ बदलण्यात आली. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.